संतोष देशमुख हत्या आणि खंडणी प्रकरणामध्ये वाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। वाल्मिक कराडची बीडच्या जिल्हा कारागृहामध्ये रवानगी। संतोष देशमुख हत्या प्रकरणातल्या दोषींना फाशी द्या, प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवा, मंत्री धनंजय मुंडे यांची मागणी। बीड हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड असो किंवा कुणीही आरोपी असो सुटणार नाही, असं निर्घृण कृत्य करणाऱ्याला फाशी झाल्याशिवाय राहणार नाही, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही। खंडणी आणि देशमुख हत्येमधील आरोपी एकच, एखादा जरी आरोपी सुटला तर देशमुख कुटुंबियांच्या जीवाला धोका, मनोज जरांगे यांचा इशारा। बीड हत्या प्रकरणामध्ये आरोपींना एका मंत्र्याचं संरक्षण, धनंजय मुंडेंचं नाव न घेता आमदार संदीप क्षीरसागर यांचा आरोप। धनंजय मुंडेंना कोणत्याही यंत्रणेनं गुन्हेगार ठरवलेलं नाही, त्यामुळे मुंडेंनी राजीनामा देण्याचा प्रश्नच येत नाही, दिलीप वळसे पाटील यांची प्रतिक्रिया। परळीमध्ये महादेव मुंडेंची हत्या, एका कला शिक्षिकेच्या मुलीलाही जाळून मारलं, आमदार सुरेश धसांचे परळीमध्ये 2 खुनांचे स्फोटक आरोप। आरोपी सुदर्शन चाटेला हवी ती जेल मिळते, बीड हत्या प्रकरणामधल्या सर्व आरोपींना मुंबईच्या आर्थर रोड जेलमध्ये ठेवा, पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांना भेटत अंजली दमानिया यांची मागणी। बीड हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे फरार घोषित, बीड पोलिसांकडून लुकआउट नोटीस जारी, 9 डिसेंबर पासून आरोपी कृष्णा आंधळे फरार। बीडचा पीक विमा घोटाळा 5000 कोटींच्या वर जाणार, कृषी मंत्र्यांनी चर्चेला यावं, माझी तयारी, आमदार सुरेश धसांचं माणिकराव कोकाटे यांच्यावर निशाणा, दावोस दौऱ्यानंतर फडणवीसांना पत्र देणार। कोणत्याही योजनेमध्ये 2-5% गैरप्रकार होतच असतात, गैरप्रकार होतो म्हणून योजना बंद करावी या विचाराचा मी नाही, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचं वक्तव्य। कोणत्याही धोरणात्मक निर्णयावर बोलू नका, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या वक्तव्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मंत्र्यांना तंबी सूत्रांची माहिती। लाडकी बहीण योजनेमधील अपात्र महिलांचे पैसे परत घेणार नाही, मंत्री अदिती तटकरे यांनी भूमिका बदलली, आधी पैसे परत घेण्याच्या वक्तव्यानंतर तटकरे यांची माघार। दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये 6,25,457 कोटींचे करार, JSW कंपनी राज्यामध्ये 3 लाख कोटींची गुंतवणूक करणार,